कशी बसली विजय भारत माता की बोलो, भारत माता की वंदे। कर्नाटक कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आणि आजच्या बेळगाव कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या माध्यमातून समस्त कर्नाटकाचे सर्व कॉन्ट्रॅक्टर्स हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये भरत आहे। त्यानिमित्तानं आमच्या मागण्यांसाठी सरकारच्या समोर आमच्या समस्या मांडण्यासाठी आम्ही आज इथं जमलेलो आहोत। वास्तविक पाहता मागच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सुद्धा आमचे आदरणीय कर्नाटकाचे एक आमचे नेतृत्व होतं श्री केंपाना साहेब, आज आमच्यात हयात नाहीत, पण मागच्या अधिवेशनाच्या वेळी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं आंदोलन केलं होतं आणि या गेल्या सरकारला आम्ही त्यावेळेला त्यांना भाग पाडलं होतं की पीडब्ल्यूडी मिनिस्टर असतील किंवा त्यांची इतर संबंधित खाती असतील त्यांचे आणि सेक्रेटरीट्स यांच्या वतीनं आमची एक जॉईंट मीटिंग झाली आणि कर्नाटक सरकारनं सुद्धा आम्हाला त्याला प्रतिसाद दिला आणि 16-17 मागण्यांच्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी विविधता त्यांच्या तत्वता मान्य केल्या होत्या। आमच्या मुख्यतः मागणी जी होती, आजतागत आमची एकूण कॉन्ट्रॅक्टर्स म्हणजे जवळजवळ 32,000 कोटीपेक्षा जास्त येणं सरकारकडून आमच्या कॉन्ट्रॅक्टर्सना येणं आहे आणि या संदर्भात जर ही ज्या अमाऊंट जर पाहिली तर भरपूरसे असे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत बेळगाव जिल्हा असेल किंवा कर्नाटकामध्ये सुद्धा या आमच्या ह्या आर्थिक तंगीला कंटाळून आपली जीवनशैली संपवत आहेत, जीवन संपवत आहेत अशी परिस्थिती आली असताना आमची प्रथमतः मागणी आहे की आमचे देणे जी बाकी आहे ती त्वरित द्यावी। त्याचप्रमाणे दुसरी मुख्य मागणी आहे की हे एकूण कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये पॅकेज सिस्टम जी आलेली आहे ती सर्वसाधारण लहान कॉन्ट्रॅक्टर किंवा एकूण सर्वसाधारण सामाजिक कॉन्ट्रॅक्टर न्याय योग्य नाही आहे आणि सर्वसाधारण सगळ्यांना ते पॅकेज स्वरूपात कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे त्यांना जे योग्य प्रमाणात जे सगळ्यांना सरसमान काम मिळायचा जो हक्क आहे तो कुठेतरी डावलला जातोय। त्यामुळे याच्या पुढचं पाऊल म्हणजे आम्हाला ह्या ज्या मागण्या आहेत आम्ही हे करत आहोत, याच्या पुढचं याचं म्हणजे आंदोलन आम्ही सरकारच्या त्यांनी तत्वता मान्य केलेलं आहे। अजून एकदा आम्ही ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही परत तुमच्या माध्यमातून त्यांच्याकडे जात आहोत। याच्यानंतर त्यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो। वास्तविकता तात्विकदृष्ट्या आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत, पण त्यांनी थोडा वेळ मागत आहेत। पण हा असा वेळ किती, पण दुसऱ्या ज्या काही टेक्निकल गोष्टी असतील त्या त्यांनी मी विजेट हे करून आमच्या देण्यासंदर्भात त्यांनी हप्त्यानुसार देतो असं त्यांची हे आहेत। परत त्यांच्यावर एकदा मिटिंग करून पुढची रणनीती आम्ही कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ठेवणार आहेत। आज आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून परत एकदा सरकार समोर आलेलं आहे। नाही, हे सर्व कर्नाटक स्टेट असोसिएशनचे सर्व सभासद आहेत, सर्व जिल्ह्यातून इथं उपस्थित आहेत। हावेरी असेल, गदग असेल, बिजापूर असेल, बेळगाव, कारवार, नाही पुऱ्या कर्नाटक जसं पीडब्ल्यूडी असेल, पंचायत राज असेल किंवा महानगरपालिका असेल, सर्व अखत्यारीतील जी सार्वजनिक स्वरूपातील कामं आहेत त्या संदर्भातच आमचं आंदोलन आहे। सर्व डिपार्टमेंट धन्यवाद।